नमस्कार. आपला भीमदशक नावाचा दशक चालला आहे आणि आपण निरनिराळे विषय त्या दशकात पाहतोय. जसं आपण शिकवण निरूपण पाहिलं, सारमधलं सार पाहिलं, महंताची लक्षणं पाहिली. इतकंच नाही तर गेल्या वेळेला आपण एक रूपक पाहिलं आणि त्या रूपकामध्ये पारमार्थिक साधना करणारा, अगदी ज्याला अध्यात्मामध्ये गोडी आहे किंवा काही काय आहे बाबा हे असं जाणून घ्यायची इच्छा आहे, त्यांनी आपल्या जीवनामध्ये उलट्या दिशेने आपण पाहिलं तर इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, ओनली डेड फिश स्विम्स विथ द करंट. आणि तसे आपण नाही, काहीतरी विशेष करतोय म्हणून आपण उलटा प्रवास करून त्या परमार्थाकडे किंवा पारमार्थिक अध्यात्माकडे असा प्रवास केला तर आपल्याला ईश्वर काय आहे तो कळेल. अशासाठी एक चंचल नदी निरूपण अशा नावाचा समास पण आपण मागच्या वेळेस पाहिला. आज पुन्हा आपल्याला असं लक्षात येईल की आज पुन्हा आत्मा, अंतरात्मा, परमात्मा याच्याकडे समर्थ आपल्याला नेत आहेत. नावच मुळी समासाचं अंतरात्मा विवरण आहे. तर असं काय आहे, तर याच्यापूर्वी आपण एक असा विचार करूया की माणसांमधले जे फरक समर्थांच्या या सगळ्या प्रवासामध्ये त्यांच्या लक्षात आले असतील. दासबोध मनाचे श्लोक लिहिताना त्यांच्या प्रत्येक लेखनात आपल्याला असं जाणवतं की निरनिराळ्या स्वभावाची माणसं असतात, निरनिराळ्या आवडीची, निरनिराळ्या विचाराची माणसं असतात. तर सर्वसाधारणपणानं मानवी मनाच्या 4 अवस्था असतात. पहिली अशी अवस्था असते की आपण सगळेजण क्रियाशक्ती प्रत्येकाजवळ असते. म्हणजे अगदी साधू महंत झाला तरी सुद्धा त्याला कर्म करावंच लागतं. आता तो कमी कर्म करतो प्रापंचिकाच्या तुलनेमध्ये, पण कर्म करावंच लागतो. पण क्रियाशक्ती ज्याच्या जवळ जरा अधिक आहे ना, तो असं स्वस्थ बसत नाही, त्याला काही ना काहीतरी नवीन काहीतरी करावंसं वाटतं. त्यामुळे त्याचा जो कर्मयोग आहे त्या कर्मयोगाच्या द्वारा तो कदाचित ही अध्यात्माची परमार्थाची उपासना करेल. पण त्याच्यामध्ये कर्मयोग ईश्वर प्राप्तीचा जरी हेतू असला तरी कर्ममार्गाद्वारेच तो हेतू करावा. म्हणजे आपल्याला बरीच जण म्हणतात ना की तुम्ही काय ते दासबोधाच्या परीक्षा द्या, मला असं वाटतं समाजाचं काम करणं हा दासबोधच आहे असं म्हणणारी माणसं आपल्याला भेटतात. तर ते जे आहेत ती कर्मयोगी आहेत असा एक प्रकार माणसांमध्ये असतो. दुसरा असतो की त्यांची भावनाशक्ती जास्त असते, म्हणजे ते भक्ती मार्गाचं अनुकरण करणारे असतात. त्यांना छानपैकी 2-2 तास देवाची पूजा करावी आणि त्या पूजेमध्ये भक्तीमध्ये अगदी मग्न व्हावं. मग त्यांना असं नाही वाटत की अरे हे काय, ही आपण मंदिरामध्ये किंवा घरामध्ये जी देवाची पूजा करतो तो देव आणि मी वेगळं, पण ते वेगळं असणंच कसं बरोबर आहे असं त्या भक्तिमार्गी माणसाला वाटतं. त्यामुळे भक्तिमार्गी भावना शक्ती अधिक असणारा आणखीन एक प्रकार माणसाचा असतो. तिसरा जो प्रकार असतो त्याची विचारशक्ती अधिक असते, म्हणजे आत्मस्वरूपाचा विचार करणं, चिंतन करणं अशा स्वभावाची माणसं असतात. कमी असतात संख्येने, पहिल्या 2मधली संख्या जरा अधिक असते, पण अशी चिंतनशील माणसं सुद्धा, म्हणजे आत्मचिंतनाद्वारा परमेश्वर काय आहे हे जाणून घेण्याची त्याची इच्छा असते आणि तसा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे अशी चिंतन शक्ती असणारे तिसऱ्या प्रकारचे असतात. आणि चौथा जो प्रकार असतो तो ध्यानधारणा करणारे, म्हणजे मनाच्या वृत्तींना संयमित करणारे, त्यांना आपण संयम शक्ती असणारी माणसं असं म्हणूया. अशा 4 प्रकारची खरं म्हणजे माणसं असतात. पण याचा अर्थ असा नाही की या 4पैकी एकच शक्ती असते. कदाचित असं असेल की 4ही शक्ती थोड्या थोड्या प्रमाणामध्ये एखाद्याच्या मध्ये असतील. किंवा आपण स्वामी विवेकानंदांचं असं उदाहरण म्हणून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की ह्या सगळ्या शक्ती त्यांच्याजवळ होत्या. त्यामुळे असं पण असेल की असं नाही की पण त्या 4मध्ये एखादी शक्ती थोडी अधिक असते आणि त्यामुळे तो त्या स्वभावाचा माणूस असं आपण म्हणतो. अर्थात समर्थांना अभिप्रेत असं आहे की आपण सगळ्याच मार्गाचं संतुलित असं वागणं आपलं असावं. आपण भक्तिमार्गी पण असावं, आपण ज्ञानमार्गी पण असावं, आपण कर्ममार्गी पण असावं आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याजवळ संयम पण असावा. अशा सगळ्या गोष्टी साधकाजवळ, महंताजवळ असाव्यात. अशा अर्थाने समर्थांनी या दासबोधाचं लेखन केलेलं आहे. म्हणजे सगळ्यांना उपयोगी पडावं किंवा या सगळ्या शक्ती आत्मसात करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला या दासबोधामध्ये घेता येईल असा भाग असावा. आता ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन आपण आजच्या समासाकडे म्हणजे या अंतरात्मा निरूपणाकडे पाहणार आहोत. याचं कारण असं आहे की ह्याच्यात पुन्हा एकदा आत्मा, अंतरात्मा आणि परमात्मा याच्यामध्ये श्रेष्ठ ज्येष्ठ असा विचार नाही करायचा बरं का. हे सगळेच म्हटलं तर श्रेष्ठ आहेत, त्याची केवळ आपल्याला अनुभूती घ्यायची. हे 3 शब्द कशाच्या वेळेला आपण वापरतो याचा अर्थ लक्षात घेतला
की यांचं महत्त्व पण आपल्याला कळेल आणि मग लक्षात येईल की तिन्ही तितकेच श्रेष्ठ आहेत. याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ कोण असं नाही सांगता येणार. जसं आपण आपल्या पिंडाचा म्हणजे देहाचा विचार करतो तेव्हा आपण म्हणतो की देहामध्ये वास्तव्य करणारा किंवा देह चालवणारा असा जो कोणी आहे तो आत्मा आहे. हे सहज आता आपल्याला माहिती आहे. दुसरा शब्द जो आपण वापरतो अंतरात्मा, ह्याच्यात असं म्हणतो की हे सगळी जी चराचर सृष्टी आहे, हे सगळं जे दृश्य जग आहे, हे जग चालवणारा जो आहे त्या जगाच्या अंतर्यामी जो आहे, आपल्या अंतर्यामी जो आहे तो आत्मा आहे. पण हे जग चालवणारा जगाचा जो अंतर्यामी आहे त्याला अंतरात्मा असं म्हणायचं. आणि विश्वाला पुरून उरणारा असा जो कोणी आहे त्याला परमात्मा म्हणायचं. आता या खरं म्हटलं तर 3 प्रकारच्या असणाऱ्या शक्ती आहेत आणि या शक्तीची नावं आहेत. पण परत एकदा लक्षात घ्यायचं की या तिघांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असं नाही सांगता येणार. हे सगळेच जण श्रेष्ठ आहेत, तर हा भावच नाही आहे. आपण सगळ्या जीवांचा म्हणजे आपल्या जीवांचा विचार केला, अगदी पशु पक्षी प्राणी माणसं सगळ्यांचा, तर तो जो जीवांच्या आत असणारा जीवात्मा तो जो आहे तो तितकाच महत्त्वाचा आहे. या संबंध विश्वाला चालवणारा हा विश्वात्मा म्हणजे अंतरात्मा तोही तितकाच महत्त्वाचा आहे. आणि ह्या सगळ्या याला पुरून उरणारा तो परमात्मा हा पण तितकाच महत्त्वाचा आहे. याची फक्त आपण अनुभूती घेऊ शकतो, म्हणजे समजूत करून घेऊ शकतो काय आहे. आपल्याला कोणी सांगितलं दाखवा तर काही दाखवता येणार नाही, पण ते असलं हे किती महत्त्वाचं आहे आपल्याला कळेल. म्हणजे आपण माणूस जसं आपल्या देहाच्या किंवा इंद्रियांच्या सहाय्यानं आपण सगळ्या प्रकारच्या आनंदाचा अनुभव घेतो, छानपैकी पाहतो, छानपैकी ऐकतो, छान चांगल्या आपल्या आवडणाऱ्या चवीचं खातो पितो. तर हे देहाच्या सहाय्यानं किंवा इंद्रियांच्या सहाय्यानं आपला आनंद आपला सुख आपण मिळवतो. पण असं जरी असलं तरी या देहाला चालविणारा जो आत्मा आहे त्याला आपण विसरून नाही चालणार. ताप जरी एवढासा आला तरी जिभेची चव जाते आणि पदार्थ चांगला लागत नाही. आता याचा अर्थ काय की या सगळ्या इंद्रियांना शक्ती देणारी आतमध्ये काहीतरी एक शक्ती आहे आणि त्या शक्तीला आपण विसरतो. शब्द अगदी सोपा आहे, आपण साध्या साध्या गोष्टी मिळतो वापरतो, पण समर्थांनी अज्ञान शब्द याच्यासाठी वापरलाय. समर्थ म्हणतात हे अज्ञान आहे की काय आम्ही विसरतो की महत्त्वाची गोष्ट आम्ही विसरतो की आम्ही देहाच्या रूपाने इंद्रियांच्या रूपाने जे जे काही सुख जो जो काही आनंद आम्ही मिळवतोय तो आनंद मिळवून देणारा हा आतमध्ये बसलेला जो कोणी आहे त्याला आम्ही विसरतो. आणि हेच आमचं अज्ञान आहे आणि ते अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न समर्थांचा आपल्यासाठी आहे. आता देहात असणारा किंवा आपण विश्व चालवणारा आत्मा म्हणा किंवा अंतरात्मा म्हणा, सर्व जीवांच्या मध्ये असणारा आणि तरीही पुरून उरणारा असे 3 जे आपण आत्मा अंतरात्मा आणि परमात्मा असे जे तिन्ही शब्द पाहिले, याचा अर्थच असा आहे की हे सगळेजण चालक आहेत या विश्वाचे, तुमचे आमचे सगळ्यांचा चालक म्हणून आपण तो शब्द वापरलेला आहे. आता हे जर एकदा ज्ञान झालं की आपल्याला चालवणारा कोणीतरी एक वेगळा आहे, तर मग आपल्याला ते ज्ञान होणं आणि ते तात्पुरतं होतं आपल्याला, परंतु कायमस्वरूपी आपल्याला होत नाही. हा जो हे ज्ञान झालेला माणूस आहे तर समर्थ त्याला म्हणतात की असं जर ज्ञान झालं, आपल्या सामान्य भाषेमध्ये तुम्ही आम्ही त्याला संत म्हणू, समर्थ म्हणतात तो विश्वव्यापी होतो, विश्वाला आपण पुरून उरतो. ज्याला हे कळलंय की हे सगळं जे काही आहे ते चालवणारा हा आत्मा अंतरात्मा परमात्मा अशी एक काही शक्ती आहे, ती ज्याला कळली आहे त्याचं कामच झालं. आपल्याला तात्पुरती कळते, कळत नाही अशातला भाग नाही, पण ती तात्पुरती कळते. पुन्हा आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात येतो आणि पुन्हा आपल्या दैनंदिन जीवनातल्या ज्या काही देह म्हणजे मी अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये रमून जातो. त्यामुळे आपण विश्वव्यापी नाही, आपण अपूर्ण आहोत. या अपूर्णतेकडून पूर्णतेकडे नेण्याचं, या स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेण्याचं काम समर्थ करतात. माणूस राहून या माणसानेच अंतरात्म्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे, याच्यासाठी हा प्रयत्न चाललाय. आता ते होण्यासाठी काय करायचं, तर ते होण्यासाठी या अंतरात्म्याशी अगदी समरस होऊन जायचं, तदाकार होऊन जायचं. थोडक्यात देहबुद्धी विसरून जायचं. देहबुद्धी विसरली की काम झालं. अंतरात्म्याचं चिंतन करणं म्हणजेच देहबुद्धी विसरणं. मला रोज आठवण होते हो, इथे इतकी थंडी आहे, म्हटलं ही थंडी कोणाला लागते, तर देहाला लागते, म्हणजे मी देह विसरत नाही. आत्म्याला थंडी लागतच नाही,
पण मी जर आत्मा असेल तर मला का बरं थंडी लागायला हवी, असं रोज मला इथे आल्यावर आठवण होते. तर तसं नाही, ह्या देहाला आम्ही विसरूच शकत नाही. देहाला विसरणं किती कठीण गोष्ट आहे हे आपल्याला पावलं पावली कळते. विनोबा भाव्यांचं उदाहरण मी मागे पण दिलेलं आहे, नुसती आठवण करून देते. विनोबा भाव्यांनी देह म्हणजे मी नाही याच्यासाठी एवढी मेहनत घेतली आहे, एवढी चिकाटीने शरीराला त्रास सहन केला आहे की त्या उत्तर भारतामधल्या थंडीमध्ये ते त्या थंडी वाऱ्या उन्हाचा त्रास सहन न करता 3 दिवस 3 रात्री उघडे बंब गंगेच्या काठावर बसले होते. दिवसभर खडक तापायचा, संध्याकाळी वारं सुटायचं, रात्री प्रचंड थंडी असायची, अंगामध्ये ताप असायचा, पण मला का थंडी सहन होत नाही, अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये. मी म्हणजे देह नाही आहे ना. तर ही माणसं वेगळी असतात म्हणून त्यांना विश्वव्यापी म्हटलं. आपल्याला रोजचं टेम्परेचर सकाळी बघायचं आज काय आहे, त्याप्रमाणे आपलं सगळे व्यवहार करायचे. असं पाहिलं की मी देह विसरत नाही, हे सारखं पावलं पावली आपल्याला जाणवतं. आणि हे जेव्हा आपण विसरतो, याला भक्त आणि विभक्त असे 2 शब्द समर्थाने पूर्वी पण वापरलेले आहेत, पुन्हा आठवण करून द्यायचं. भक्त जो आहे तो देहाला विसरतो, विभक्त म्हणजे कोणतं भगवंतापासून वेगळा झालेला ते तुमचं आमचं होतं. आम्ही देहाला विसरूच शकत नाही. जेव्हा आपण हे जमेल आपल्याला तेव्हा आपलं जीवन धन्य होईल. अशा प्रकारच्या या अंतरात्म्याच्या विवरणाचा समास आज आपल्याला पाहायचा आहे. जरा तसं म्हटलं तर तत्वज्ञान आहे, पण अनेकदा 11व्या दशकापर्यंत म्हणजे निम्मा नासबूत झालेला असल्यामुळे विषय किंवा शब्द की आपल्यासाठी नवीन नाही आहेत. पहिल्या 6 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला असं म्हटलं की माणसाला ना अशा त्या पूर्णत्वाकडे जाण्याचा, विश्वव्यापी शब्द वापरलाय, त्या विश्वव्यापी होण्याचा जणू काही ध्यास असायला हवा. माणसाची इच्छाच नसेल तर माणूस करणारच नाही. आपल्याला जमत नाहीये, पण विनोबांची आठवण काढणं तर आपल्याला जमेल. त्यांना खूप टोकाचं जमलं, आपल्याला थोडंसं काली जमणार, असा तरी विचार करायला सुरुवात करायची आणि पूर्णत्वाकडे जाण्याचा ध्यास घ्यायचा. आपण अपूर्ण आहोत, आपल्यात कमतरता आहे, आपण स्थूल विचार करतोय, आपण देहाचा विचार करतोय, देह म्हणजे मीच असं वाटतंय, पण याच्यातून जो काही आपल्याला साधायचा आहे तिथपर्यंतचा ध्यास आपण घेतला पाहिजे. म्हणजे मग ईश्वराचा शोध लागेल, मग आपल्याला नेमकं ईश्वर म्हणजे काय आहे ते कळेल. आता आपण सगळं काही करतो अगदी योग्य दिशेनं म्हटलं तर प्रयत्न पण आपण करतो, पण तरीही आपण एक लक्षात ठेवतो की आपण किती जरी ठरवलं, किती जरी आपण प्रयत्न केले, तरी तिसरी एक महत्त्वाची गोष्ट असते, भगवंताची इच्छा हवी. आपण लगेच त्याला म्हणतो की हो मी ठरवलं आहे, मी करते पण प्रयत्न, पण त्याची इच्छा हवी ना, त्याला वाटलं पाहिजे की हे माझ्याकडून करून घ्यायचं आहे. इथे ना थोडीशी पळपुटेपणा आपला आहे की झालं चांगलं तर मी केलं, नाही झालं तर त्याची इच्छाच नव्हती, असा विचार आपण करू शकतो. आपण पक्के तसे माणूस पक्का लबाड आहे, त्यामुळे तो आपल्याकडे काही कमीपणा, आपल्याकडे काही कमतरता घेतच नाही. तर आपण प्रयत्न करतो आणि आपली इच्छा पण असते, पण भगवंताची साथ आपल्याला हवी असते. आपल्याला ना एक लहानपणापासून विशेष करून आपल्या आधीच्या पिढीचं आपण ऐकलेलं आहे. माझी आई आणि माझा भाऊ मोठा यांच्या गमतीशीर संवाद असायचा. आई आमची लाडू करायला रवा भाजायला घेतला की आई म्हणायची, गणपतीला गजानना चांगले होऊ देत रे, सगळ्यांनी खाऊ देत. तर दादा हसायचा, दादा म्हणायचा तू करतेस ना, त्या गणपतीला कशाला त्रास, चांगले होऊ देत रे. तर ते व्हायचे नाही, त्याची पण इच्छा असायला हवी, लाडू चांगले व्हायला हवेत. जसजसे आपण मोठे होतो ना तसतसे विचार करतो की ही इच्छा, भगवंताचा आपल्याला असणारा पाठिंबा हा सगळ्या गोष्टीला लागतो. आणि मग तर मला असं वाटतं कधी कधी की आपल्याला जेव्हा दूध उतू जातं, रवा भाजताना खाली लागतो, त्या वेळेला लक्षात येतं की आपलं तिथलं जे ध्यान आहे ना, तिथलं जे लक्ष आहे ना, ते आपलं कमी होतं. पटकन फोन वाजतो आणि गॅस बंद करायचा राहतो, आपण म्हणतो बारीक करूया आणि जाऊया. त्यावेळेला गजाननाने बुद्धी दिली पाहिजे की अगं बंद कर, फोन कोणाचा आहे माहिती नाही, तू बंद कर आणि जा. ती बुद्धी नाही दिली की आम्ही बारीक करतो आणि फोन बघायला जातो आणि व्हायचं ते होतंच. तर अशा प्रकारच्या तिन्ही गोष्टी लागतात, इच्छा लागते, प्रयत्न लागतो आणि भगवंताची कृपा लागते. भगवंताला पण असं वाटायला हवं की हे जे की आपण साध्या साध्या गोष्टींवरला हा विषय आहे, परंतु आता तर आपल्याला विश्वव्यापी किंवा परमार्थाकडे किंवा परमेश्वराचा ध्यास लागायला हवा आहे. मग त्याच्यासाठी त्याची इच्छा नको का, असा विषय आहे. तर या भगवंताचा
शोध आम्ही सुरू करतो आणि शोधता शोधता खरा देव कोणता हे आपल्याला समजतं. किती सोपं झालं ना. आधी फारच सांगितलं आपली इच्छा पाहिजे, आपले प्रयत्न पाहिजेत आणि त्याची पण आपल्याला स्वाभाविकच भगवंताची पण इच्छा पाहिजे. आणि लगेच त्याच 6 ओव्यांमध्ये आपल्याला सांगून टाकलं की लागतो भगवंताचा शोध लागतो. म्हणजे या तिन्ही गोष्टी मिळतात असा त्याचा अर्थ झाला. शोधता शोधता खरा देव कोणता हे आपल्याला कळतं. कसं कळतं तर आपल्या लक्षात येतं की अरे मूर्तीत देव नाही आहे. आपण आधीचे 4 प्रकार माणसांचे पाहिले ना, त्याच्यात लक्षात येईल आपल्या की भक्तिमार्गी सुद्धा तो पूजा करतो, तरी पूजा करत असतं ते पूजेचं ते कर्म करावंच त्याला लागतं. मग असा बारकाईनं विचार केला की लक्षात येतं की अरे मूर्तीमध्ये म्हणजे सगुण रूपामध्ये खरा ईश्वर नाही आहे, तर तो देव आपल्यातच आहे. आपल्या समासाचं नाव अंतरात्मा विवरण आहे. आपण पाहतोय हा जीवाला चालवणारा आतमध्ये जो आहे त्या आत्म्याबद्दलचा विचार करतोय, या विश्वाला चालवणाऱ्या अंतरात्म्याचा विचार करतोय आणि या सगळ्याला पुरून उरणाऱ्या परमात्म्याचा विचार करतोय. तर या परमात्म्याला ओळखायचं आहे, तर याचा अर्थ या मूर्तीमध्ये ईश्वर नाही आहे, मूर्तीमध्ये खरा देव नाही आहे, तर देव आपल्यातच आहे किंवा या चराचरामध्ये असणाऱ्या सगळ्या ठिकाणी देव आहे. हाच अंतरात्मा आहे. आता त्यासाठी आधी सांगितलं देव ओळखण्यासाठी 3 गोष्टी. आपली इच्छा पाहिजे, प्रयत्न पाहिजेत आणि भगवंताची पण इच्छा तशी पाहिजे. आता आपण लगेच 2 पावलं पुढे जाणार की त्यासाठी देहबुद्धीचा नाश व्हायला पाहिजे. देहबुद्धीचा नाश होणं म्हणजेच आत्मबुद्धीचा उदय होणं. देह संपला की आत्मबुद्धी देह संपलायचा अर्थ देहाचा अंत झाला नाही. देह हा जो भाग आहे, बी म्हणजे देह, हे जेव्हा संपेल तेव्हा आत्मा म्हणजे काय ते कळेल. आणि यासाठीचा मार्ग श्रवण, मनन, निधिध्यासन हाच आहे, दुसरा नाही. अंतरात्म्याची ओळख पटण्यासाठी संतांच्या ग्रंथांचं श्रवण करावं, सत्संग धरावा, मनापासून अभ्यास करावा आणि त्याचं चिंतन मनन करावं की विश्वाचा चालक असणारा जो परमात्मा आहे त्याची ओळख आपल्याला पक्की होईल. आणि अंतरात्म्याची एकदा ओळख पटली की मग ज्ञानप्राप्ती झालीच म्हणायला हवं. हाच देव, हा विश्वाचा चालक, ज्याच्या आज्ञेनं सगळ्या गोष्टी घडत आहेत, त्याची ऊर्जा आपल्याला मिळते. त्याच्या ऊर्जेनं लोकांच्या सगळ्या हालचालीसुद्धा त्याच्यामुळे होत आहेत. कोण कसा वागतो आहे त्याच्या मागे ईश्वर प्रेरणा देणारा आहे. अगदी तुम्ही आम्ही काय, देव, मानव, राक्षस, सज्जन, दुर्जन, चोर, कसाई कोणीही असू दे, त्याच्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे त्याला शक्ती देणारा, आता कुकर्माची शक्ती देणाराचा विचार आपल्याला नको करायला खरं म्हणजे, परंतु लक्षात असं येतं की सगळ्यांच्या मागे तो आहेच, त्यांच्याकडून ते काम करून घेतोच आहे ना. अगदी देव, मानव, दानव काय, पशु पक्षी प्राणी यांच्यामध्ये सुद्धा तोच प्रवर्तक आहे. सगळ्या देहांमध्ये त्याचं वास्तव्य आहेच आहे. तोच प्रेरणा देणारा आहे. आणि मग असं त्याचं जे काय म्हणायचं कर्तृत्व आहे ते अगदी शब्दातीत आहे. प्रत्येकाच्या आत असणारा तो आहे. दिसत तर नाही आहे पण आहे. सगळीकडे त्याची सत्ता चालते, त्यामुळे आपल्याला मान्यच करावं लागतं आहे. आता काही जण ऐश्वर्य उपभोगताना दिसतं आणि काही जण मात्र बिचाऱ्यांच्या अन्नाला दशा असते. आता दोन्हीकडे तो ईश्वर आहे. मग या देहामध्ये असणारा हा ईश्वर या पद्धतीचं करतोय आणि या देहामध्ये असणारा असं करतोय, हा काय प्रकार आहे. तर आपल्याला लक्षात असं येतं की ईश्वर दिसत नाही असं म्हटलं, सगळीकडे त्याची सत्ता आहे असं म्हटलं, त्या ईश्वरामुळेच काही जण ऐश्वर्य उपभोगतायत असं म्हणतं. अशा त्या ईश्वराचं म्हणजे अंतरात्म्याचं ज्ञान ज्याला होतं तो स्वतः त्याच्याशी तदाकार होतो. आपण जरा चांगल्याच फक्त गोष्टीचा क्षणभर विचार करूया, म्हणजे त्या ईश्वराशी विलीन होतो, तोच तो होऊन जातो. या गोष्टीला पारमार्थिक भाषेमध्ये सहज स्थिती असं म्हणतात. ईश्वराशी तादात्म्य पावणं, सहज स्थिती असं म्हणतात, समाधान मिळत. आणि ही जी काही अवस्था आहे, ही अवस्था कळत नाही आपल्याला, पण ती जी सहज स्थिती आहे, त्याचे समाधान आहे, तो परमात्मा त्याच्याही पलीकडे असतो. आता या पहिल्या 6 ओवीमधली जी 6वी ओवी आहे त्याच्यामधून आपल्याला कळेल, ऐसा जेणे ओळखेला, कैसा तो आधीच्या ह्याच्यात दिलाय. ऐसा जो गुप्तेश्वर, त्या असं म्हणावे ईश्वर जो दिसत नाहीये,
आणि त्याला ईश्वर म्हणायचं आहे. सकळ ऐश्वर्य थोर थोर जयाचे निभोगिती, जे कोणी असे त्या ईश्वरामुळे सगळं ऐश्वर्य भोगतात. ऐसा जेणे ओळखिला, असं ऐश्वर्य देणारा जो कोणी, ज्याची कोणी ओळखला तो विश्वंभराची झाला आणि सहज समाधी सहज स्थितीला कोण पुसे. आणि मग त्याची जी सहज स्थिती आहे, त्याचं समाधान आहे, ते समाधान त्याला प्राप्त होतं, ईश्वराची ओळख होते. आता याचा अर्थ पुढल्या 7 ते 13 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला जर का ही अशी ओळख पटली तर त्या भगवंताशी वेगळेपणा उरतच नाही, विभक्तपणा उरतच नाही. ईश्वराशी तदाकार झालं की मग अपूर्णता राहतच नाही. आधी आपण पाहिलं की जोपर्यंत भगवंत आणि भक्त वेगळा आहे तोपर्यंत हे सगळं आहे, पण आता सहज स्थितीला आल्याचं उदाहरण घेतल्यावर लक्षात येतं की अरे आता संपूर्ण ज्ञानप्राप्ती, देह नाही तर आत्माच, म्हणून आत्मज्ञानाने असं ईश्वरामध्ये मिसळून जाणं, वेगळेपणा नाहीच. विभक्त नव्हे तो भक्त, जो वेगळा नाही त्याला भक्त म्हणायचं. आता हे एकदा आपल्याला रहस्य उमगलं म्हणजे मिसळून जाणं जमलं, भगवंताशी एकरूप होणं जमलं, तर आपल्याला खरा ह्या नरदेहात आल्याचा लाभ होतो. निराळे काही श्रम करावे लागत नाहीत. सगळ्या श्रमांचं अखेरची गोष्ट काय, तर मिसळून जाणं, ईश्वराशी तदाकार होणं, तीच मोठी कठीण गोष्ट आहे. ईश्वराशी तदाकार होणं म्हणजेच काय आहे तर विभक्त न होणं आहे, तो खरा भक्त आहे. आपण स्वतःला भक्त म्हणून घेताना आपण आपल्याच स्वतःशीच आपली तुलना करायची की अरे खरंच ह्या सगळ्या डेफिनेशनमध्ये आपण बसतोय का. पण असं होतं, बरीच मंडळी किंवा आम्ही सुद्धा कधी कधी असं होतं की एवढ्या तेवढ्या ज्ञानाने आपल्याला असं वाटतं की नाही आपल्याला छान खूपच चांगलं समाधान मिळालं. आपल्या समाधानाच्या गोष्टी सुद्धा अगदी अल्प अल्प असतात. छानपैकी उशीर झाला होता, पण मी शेगावला गेले आणि मला चटकन कोणीतरी महाराजांच्या त्या ह्याच्यात दर्शनाला बोलावलं आणि माझं झालं सुद्धा दर्शन. माझी खरं गाडी चुकणार होती, दर्शन मिळालं नसतं, असं सगळं मी आवर्जून सांगतो. म्हणजे त्यावेळेला जणू काही महाराजांनीच मला साथ दिली अशी आमची अगदी पक्की भावना असते. इतके आम्ही स्वतःला असं समजतो की नाही मी महाराजांचा भक्त आहे म्हणूनच मला हे असं झालं. असं खरं म्हणजे एवढ्या तेवढ्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींवरून आपलं समाधान होतं. माणसाचं समाधान किती छोट्या छोट्या गोष्टींनी होतं, आपण अनुभव घेतो, आपल्याला बरं वाटतं, आपल्याला आनंद होतो की साध्या साध्या गोष्टी. इतका कशाला, आपल्याला जायला मिळालं नाही पण कोणीतरी घरी येऊन आपल्याला प्रसाद दिला की आपण म्हणतो किती माझं भाग्य, त्यातही आपल्याला अगदी समाधान वाटतं. इतक्या आपण अल्प गोष्टींनी समाधान मानणार. समर्थांचं समाधान किंवा समर्थांनी जी सहज स्थिती सांगितली ती वेगळी आहे. त्यांचं म्हणणं विभक्त नव्हे तो भक्त, मी भगवंतापासून वेगळा नाहीच असं ज्याला वाटतं आणि त्यावेळेला जे समाधान होतं ते खरं समाधान, ती खरी सहज स्थिती. आम्ही मंडळी छोट्या छोट्या गोष्टीमधून अल्पस्वल्प जे की आहे त्याच्यात किती समाधानी असतो. हाच अनुभव आम्ही घेतो, हा अनुभव आम्ही लोकांना सांगतो, तो अनुभव पुन्हा पुन्हा आम्हाला मिळावा असा आम्ही प्रयत्न करतो. हे सगळं आपण अनुभवतो नेहमी, परंतु आपल्याला खूप उच्च टोकाची जी काही गाठायची आहे त्या ठिकाणी जायचं असेल तर ती सहज स्थिती, ते समाधान काय, त्याचा विचार त्यांनी पुढल्या 7 ते 13 ओव्यांमध्ये केला आहे. आणि मग असा जो अनुभव आहे तो पुन्हा पुन्हा यावा, पुन्हा पुन्हा त्याचा विचार करावा, त्याचं चिंतन. कुठलं, विभक्त नव्हे तो भक्त याचा अनुभव. आम्ही घेतो ते स्वल्प अल्प अनुभव चांगलेच आहेत, आनंद देणारेच आहेत, पण ते चिरकाल टिकणारे नाहीत. आपल्याला आज प्रसाद मिळाला तरी पुन्हा आपल्याला पुढल्या महिन्यात कोणी जाऊन आलं तर आपल्याला हवा असतो की. विभक्त नव्हे तो भक्त हा जो अनुभव आहे तो कायमस्वरूपी आहे, त्यामुळे त्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. त्याचं किती जरी वर्णन केलं तरी समर्थ सांगतात की अपुरच आहे. असं सगळं करून, एवढं सगळं करून देवाशी तादात्म्य साधलं नाही तर मग काय, श्रम वाया जातील ना. म्हणून माणूस अपूर्ण आहे, म्हणून माणूस असा देव आणि माणसांमध्ये अंतर आहे. हा सगळा विचार त्यांनी आपल्याला 13व्या ओळीपर्यंत सांगितला आहे. पूर्णासं अपूर्ण पुरेना, काजे अखंड विवरेना, विवरता उरेना देवा वेगळा. आणि पुढे म्हटलं विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे. आपण देवापेक्षा वेगळं असूच नाही आहे तरच आपण भक्त म्हणवून घेऊ शकतो. नाहीतरी व्यर्थची सिळावे खटाटोपे, नाहीतर नुसता शीण आहे.
नुसता खटाटोप आपण करतो. आपण आहोत तिथपासून आपल्याला किती उंची गाठायची आहे ते अंतर फक्त या 7 ते 13 ओव्यांमधून आपल्याला समर्थाने दाखवून दिलं. आपण समाधानीच आहोत, अल्पस्वल्प समाधानी आहोत. तिथपासून आपल्याला अशा उंचीपर्यंत जायचं आहे. आपलं समाधान मी आत्ता म्हटलं तसं अगदीच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आहे, पण आपल्याला समाधान सहज असते. ते मी म्हणजेच भगवंत, विभक्त नव्हे तो भक्त, इथपर्यंत उंची गाठायचे. ते कधी कळेल तर अंतरात्मा ज्याला कळलाय त्याला कळेल. म्हणजे देहाचं विस्मरण होईल आणि भगवंत कळेल, त्यावेळेला ही गोष्ट आपल्याला समजेल असं ते सांगतात. पुढे 14 ते 18 ओव्यांमध्ये समर्थाने नेहमीच आपण म्हणतो की समर्थ किती कडक शिक्षक आहेत, त्याचं आपल्याला इथे पण प्रत्यंतर येणार आहे. ते म्हणतात मूर्ख लक्षणं सांगून झालेत, त्या मूर्ख लक्षणामध्ये आपण अडकत नाही असा आपला प्रयत्न पण असतो. जी काही मूर्ख लक्षणं आहेत ती आपण सोडून इतरांची वर्णन केलेली आहेत असं आपण प्रत्येकजण ठरवतो. इथे आपल्याला लक्षात येईल की आपण जे शहाणे आहोत ती शहाणी माणसे या देहातच अंतरात्मा असून सुद्धा त्याचं ज्ञान करून घेत नाही. तेव्हा ही शहाणी नव्हेतच, ही मूर्खच. म्हणजे आधीची व्यावहारिक मूर्ख लक्षणं जी सांगितलेत ना ती आहेतच. आता हे विशेष म्हणजे आध्यात्मिक किंवा पारमार्थिक क्षेत्रामध्ये किंवा आता आपण अंतरात्म्याचा अभ्यास करतोय आज, तर अंतरात्मा कळण्यासाठी ते सांगतायत की जी शहाणी मंडळी आहेत पण जी या देहामध्ये असणाऱ्या अंतरात्म्याचं ज्ञान करून घेत नाहीत ती मूर्ख आहेत. आणि त्यामुळे मूर्ख काय आणि हे शहाणे काय, सगळेच दिनवाणे जीवन जगतात. व्यावहारिक मूर्खपणा करणारे तर मूर्खांमुळे त्यांचं जीवन दिनवाणं असतंच. आता यांचं शहाण्या माणसांचं अंतरात्म्याची ओळखच करून घेत नाही, अंतरात्म्याचं ज्ञानच करून घेत नाही, मी म्हणजे हा देहच समजतात. त्यामुळे हे पण मूर्खच आहेत असं स्पष्टपणाने त्यांनी सांगितलं आहे. आपल्याला खरं असं आवडत नाही, नाही का? मग त्याला एक उदाहरण दिलं. उगाच घर पाहून गेला, घरधनी नाही ओळखला. घर विकत घ्यायचं आहे, घर पाहायला गेला, कोणीतरी एजंटनी घर दाखवलं, आपण ते पाहिलं, पसंत केलं, घरमालक कोण आहे ह्याची चौकशीच नाही केली. असं कसं चालेल? एजंटनी डी दाखवलं तरी बाय घर कुणाचं आहे ह्याची चौकशी करावी लागते, ते विचारलंच नाही. असं चालत नाही. समर्थांनी किती व्यावहारिक उदाहरणातून आपल्याला दाखवलं. म्हणजे आता खरं म्हणजे 350 पावणे 400 वर्ष झाली, आजही आपल्या लक्षात येतं की आपल्याला सुद्धा एजंटच घर दाखवतात. पण आपण तरी ते विचारतो हे कोणाचं होतं, आधी कोण राहत होतं, त्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. म्हणून ते सांगतात जिथे आपल्याला राहायला जायचं आहे तिथल्या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला करून घ्यावी लागते. तसं जिथे आपला हा देह आहे त्याच्या आतल्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. तो अंतरात्म्याची आपली ओळख झाली पाहिजे, नाही तर मग दिनवाणं जीवन राहील आपलं. म्हणून उगाच घर पाहून गेला, घरधनी नाही ओळखीला, किंवा राज्यामधूनच आला परी राजा नेणे. ज्या राज्यामध्ये आपण राहतोय तिथले जे कोणी आमदार मंडळी, खासदार मंडळी, नगरसेवक मंडळी ती माहिती पाहिजेत आपल्याला. कोणाचं काम काय आहे, कुठल्या कामाला कुठला कोण उपयोगी पडेल, कुणाची जबाबदारी काय आहे हे माहिती नाही असं कसं चालेल? तसं हे पण आहे. देह आपला आहे तर देह चालवणारा कोण आहे तोही आपल्याला माहिती पाहिजे. देहाच्या संगतीनं आपण म्हणजे इंद्रियांच्या मार्फत सुख भोगतोय हे बरोबर आहे, ते सगळं आपण मिरवतोय, त्या इंद्रियांच्या सुखामध्येच आपण आहोत. पण त्या इंद्रियांना शक्ती देणारा जो अंतरात्मा आहे तो अंतरात्मा म्हणजे देहाला चालवणारा जो आहे त्याला आपण जाणतच नाही. ही गोष्ट फारच मोठी नवलाची आहे असं समजणं हे नवलच आहे. जो चालवतोय त्याला माहिती आहे, त्याची ओळख व्हायला पाहिजे ना, ते कळलं पाहिजे. बरं, हे सगळं असं असणारी माणसं स्वतःला फार सूज्ञ समजतात, विवेकी समजतात. हे आणखीनच नवल. म्हणजे ज्याला कळतच नाही आहे त्यांनी म्हटलं बा मला माहीत नाही, तर समजू शकतो मला सगळं कळतंय परंतु तरी देखील ही गोष्ट लक्षात घेत नाहीत. म्हणून म्हणतायत की ही तर माणसं स्वतःला शून्य समजतात, विवेकी समजतात, पण समर्थ स्पष्टपणा सांगतात अंतरंग न सांभाळणारा माणूस मूर्ख कॅटेगरीमध्ये आहे. त्याचा कळे त्याला शहाणपण शिकण्याची गरज आहे. व्यवहारात आपल्याला मूर्ख आणि शहाणा चांगलाच समजतो, पण अंतरंगाचं ज्ञान ज्याला नाही तो परमार्थ क्षेत्रामध्ये मूर्ख आहे. व्यावहारिक क्षेत्रामध्ये तो शहाणा असेल कदाचित, नाही असं नाही, परंतु परमार्थाच्या क्षेत्रामध्ये ज्याला अंतर्ज्ञानाची माहिती नाही, हा देह कोण चालवतोय,
ही इंद्रिय मला सगळा सुखाचा आनंदाचा अनुभव देतात, ही इंद्रिय कोण चालवतोय हे ज्याला कळत नाही. बरं असं आहे की तो आपल्या जवळच आहे, अंतरात्मा जो चालवतोय तो आपल्या जवळच आहे. आपल्या मराठीत म्हण आहे ना, हातात कळसा आणि गावाला वसा, शोधतोय भलतीकडेच, आपल्या जवळच आहे. तसा जवळच आहे. घरातच सगळ्या गोष्टी आहेत. ते सांगतात ना की कुठल्या तरी जमिनीखाली भरपूर धन ठेवलाय आणि तिथेच भीक मागतोय. त्याला माहीतच नाही, माहिती करूनच घेतलेली. तसं आहे की माझ्या जवळच सगळं आहे पण माहितीच नाही. दारोदार उगाच भटकायचं, अरे आपल्या जवळ काय ते पहा ना. तसं या शून्य म्हणवणाऱ्या, शहाणा म्हणवणाऱ्या, पारमार्थिकदृष्ट्या अज्ञानी असणाऱ्या माणसाचं होतं की त्याच्या जवळ हा अंतरात्मा आहे, त्याच्या जवळ हा ईश्वर आहे, पण त्याला तो कळत नाही. तो बाहेर ढुंढत बसतो, देव कुठे पाहतो. देवळामधल्या मूर्तीमध्ये का देव आहे, तुझ्या रे अंतरी त्याचे धाम, असं जे म्हणतात ते आपल्या अंतरामध्ये भगवंत आहे. त्या अंतरातल्या भगवंताला ओळखायला समर्थ आपल्याला सांगतात. 18व्या ओळीमध्ये ते सांगतात, अंतरी देणे चुकले, दारोदारी धुंडू लागले. आपल्या अंतरातच भगवंत आहे आणि आपण उगाच बाहेर धुंडतोय. तैसे अज्ञान असं झाले देव न कळे. आणि देव बाहेर बघणारा असा अज्ञानी आहे असं स्पष्टपणानं भगवंतांनी सांगितलं. आणि नंतरच्या 19 ते 25 ह्या टप्प्यामध्ये, ह्या ओव्यांमध्ये अंतरात्मा हा अनंत आहे, न संपणार आहे. म्हणजे देह संपणार आहे पण अंतरात्मा संपणार नाही आहे, तो अपार आहे. त्यासाठी तो कळण्यासाठी आपल्याला केवळ मी हा जो काही विषय आहे तो विसरावा लागतो, मीपणा विसरावा लागतो, त्याशिवाय कळणार नाही. अंतरात्मा जाणण्यासाठी आपले सगळी शक्ती कमीच पडते असं म्हणायला हवं. आपलं काय होतं, आपली सगळी शक्ती, आपली सगळी झेप दृश्य जगापर्यंत असते. जे जे काही दिसतं आहे ते समजण्यापर्यंत आपली बुद्धी काम करते, ते समजण्यापर्यंत आपली सगळी शक्ती आपण पणाला लावतो. आणि म्हणजे जसं आहे ना की आपल्या नावापुढे डिग्र्या येणं, अगदी आत्ताच एक 4 दिवसापूर्वी माझी एक माझ्याच वयाची निवृत्त होऊन आता 10 वर्ष झाली आहेत, पण तरी ती परत MAला बसली. म्हणून आमच्या ग्रुपवरती खूप तिचं कौतुक झालं की चांगलीच गोष्ट आहे ना, शिकणं ही काही त्याला काही वयाचं लिमिट असल्याचं कारण नाही आहे, चांगलीच गोष्ट आहे. पण मनात विचार असा येतो की अरे हे सगळं म्हणजे बौद्धिक शिक्षण घेणं ही तर गोष्ट आपण कौतुक करूच त्या गोष्टीचं. इथे समर्थ आपल्याला सांगतायत की ही सगळी शक्ती आपल्याजवळ खूप आहे. अशा या सगळ्या दृश्य जगामधल्या निरनिराळ्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी लागणारी झेप आपल्याजवळ खूप आहे. 14 विद्या 64 कलांमध्ये आपण प्रावीण्य मिळवू शकतो. निरनिराळ्या गोष्टी आता तर काय इतक्या सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत की एखाद्याने ठरवलं की 5-10 भाषा आपल्याला शिकायच्या आहेत, तर इतकं तयार आपल्याजवळ मटेरियल की एखादं वाक्य एका भाषेमध्ये आपल्याला माहीत असलेल्या भाषेमध्ये आलं, उरलेल्या अनेक भाषांमधनं बराबर ट्रान्सलेशन होऊन आपल्यासमोर येतं. अशा गोष्टी आपल्याला आता उपलब्ध आहेत. त्यामुळे व्यावहारिक जगामध्ये अशा निरनिराळ्या गोष्टी शिकणं हे काही फार मोठं कठीण आहे, नाही अशातला भाग नाही, पण तरी देखील अशक्य नाही आहे. पण इथे आपल्याला ते सांगतायत की इथे सगळीकडे आपल्याला झेप खूप घेता येते, खूप करता येतं. निरनिराळ्या गोष्टी, रोज नित्य नव्या गोष्टी आपण शिकू शकू. पण हे सगळं दृश्यापर्यंत, दिसण्यापर्यंत, स्थलकालापर्यंत मर्यादित असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे न दिसणारी ही अंतरात्म्याची जी झेप आहे, तिथे मात्र आपल्याला आपली झेप पोचत नाही, आपली पण पहुंच नसते. म्हणून मग आपल्याला सांगतात की काय होतं की निरनिराळे जीव आहेत, त्यांची निरनिराळी रूपं आहेत, निरनिराळ्या भाषा आहेत, निरनिराळ्या पद्धती आहेत. या सगळ्यांमध्ये सुद्धा तो अंतरात्मा आहे, गुप्त आहे, दिसत नाही आहे, पण त्याला शोधणं, त्याला समजणं, त्याच्यामुळे हे सगळं चाललं आहे सातत्याने. पटत असलं तरी प्रत्यक्ष करणं ही फार मोठी अवघड गोष्ट आहे. म्हणून ते आपल्याला सांगतात की ते शाश्वत परब्रह्म आहेत, ते मात्र हस्तगत होत नाही आहे. दुसरं आता हा विचार करताना आपल्या लक्षात येतं की काही काही गोष्टी अशा सहज घडतात, त्याला असं वाटतं की अरे ह्या ठिकाणी ईश्वर दिसत तर नाही आहे, पण तरी न दिसणाऱ्या गोष्टीसुद्धा जेव्हा आपल्याला घडताना दिसतात तेव्हा आपण म्हणतो न दिसणारा भगवंत काय 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 करतो आहे. आता जसं म्हटलं की निरनिराळे जीव आहेत, निरनिराळे त्यांची रूपं आहेत, निरनिराळ्या भाषा आहेत, निरनिराळ्या पद्धती आहेत, आणि या सगळ्यामध्ये अंतरात्मा आहेच. गुप्तपणानं तो सगळ्यांना शक्ती देतोय.
आणि म्हणजे दृश्य जगामध्ये आहे, अशाश्वत असणाऱ्यामध्ये अडकलेला पण तो आहे. शाश्वत परब्रह्म पण आपल्याला ते कळतंय, पण ते हस्तगत होत नाहीये. आणि मग काही ठिकाणी मात्र असं आपल्याला दिसतं की अरे, इथे परब्रह्माचं नेमकं काय, त्याचं काम काय आहे आपल्या लक्षात येते. जसं उदाहरण म्हणून आपण नेहमी घेतो की कुठेतरी सिमेंट कॉन्क्रीटच्या याच्यातून एखादं वडपिंपळाचं झाडाची फांदी बाहेर येते आणि मग असं वाटतं की अरे, इथे कोण त्याला पाणी घालतं. आम्ही एवढी काळजी घेतो, साधं तुळशीचं रोप पण आमचं राहत नाही कुंडीमध्ये. अगदी रोज पाणी घालतोय, रोज ऊन लागेल असं पाहतोय, योग्य वेळेला खत पाणी सगळं करतोय, तरी देखील आमच्याकडे असं आपण उदाहरण अनुभवतो. आणि मग या ठिकाणी कोण काय करतं, असा जेव्हा मनामध्ये विचार येतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की इथे ना ईश्वराची गुप्त शक्ती, गुप्त प्रेरणा काहीतरी काम करत असते. त्याशिवाय की हे होत नाही. कुठून त्या पाण्याला ओघ मिळतो आणि बरोबर त्याच ठिकाणी ती फांदी कशी काय बाहेर येते आणि चांगली भरपूर वाढते, म्हणजे त्याचा त्रास होतो असा आपण अनुभवतो दरवेळेस. इतकं कशाला, काल आपल्या मनाच्या श्लोकांमध्ये विषय झाला आणि शिवाजी महाराजांचं आणि समर्थांचं उदाहरण पण आपण घेतलं की महाराजांनी जेव्हा दुष्काळी काम काढलं सामानगडवरती, गडहिंग्लजला, त्यावेळेला समर्थ आले होते गडावर आणि गडावर दुष्काळामध्ये लोकांना 4 पैसे मिळावेत म्हणून मुद्दाम गडाच्या बांधकामाचं काम महाराजांनी काढलं आणि बांधकाम सगळं महाराज दाखवत होते समर्थानं. सगळीकडे फेरी मारून खरोखरच राजांनी अत्यंत योग्य वेळेला आपल्या सगळ्या जनतेचं हे लक्षात घेऊन अशा प्रकारची दुष्काळी कामं काढून लोकांना 4 पैसे मिळतील असा सगळा प्रयत्न केला. कौतुकास्पदच होतं. असं सगळं महाराजांच्या मनात येईल आणि समर्थ आपल्या या अशा ह्याच्याबद्दल काहीतरी त्यांना कौतुक वाटेल असं स्वाभाविक वाटत होतं. असं सावधान असणाऱ्या समर्थानं जाणवलं की कुठेतरी मी केलं असं अहंकार येतोय की काय. खरं म्हणजे महाराज इतके नम्र आहेत. महाराजांचं प्रत्येकच वागणं आपण पाहिलं तर लक्षात येतं की सद्गुरूंवर त्यांची निष्ठा आहे. कुठे काही मनामध्ये अशा प्रकारचा अहंकार येण्याची जरा देखील शंका येण्याचं कारण नाही आहे. पण तरी देखील सद्गुरूंचं लक्ष असतं. सद्गुरूंना असं वाटलं की नाही, कुठेतरी शिष्याच्या मनात अहंकार येतोय की काय, आणि म्हणून त्यांनी जे करायला सांगितलं, आपल्याला सगळ्यांना अभंग माहिती आहे, समर्थांनी महाराजांना सांगितलं की हा जो खडक आहे ना, हा खडक फोडायला सांग. आणि मग बोलावलं पाथरवटाला आणि तो खडक फोडायला सांगितला. खडकाचे 2 तुकडे झाले आणि त्या 2 तुकड्यांमध्ये एक असा खळगा होता. त्या खळग्यात पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये एक बेडकी पण होती आणि ती बेडकीतून करोडी मग बाहेर आली. आता प्रश्न असा आहे की या खडकामध्ये या बेडकीला जिवंत राहण्यासाठी पाण्याची व्यवस्था कोणी केली, आणि तिथे तो न दिसणारा भगवंत असतो. आपल्याला असं वाटतं की मी काहीतरी केलं, याच्याशिवाय कोण करणार. अशा कितीतरी गोष्टी आपल्याला दिसतात की मग आपण म्हणतो की आम्ही काय कोणाचे खातो, तो राम आम्हाला देतो. आम्ही अन्नदाता, माझ्या खिशात भरपूर पैसे आहेत, माझ्या खिशातल्या पैशाने मी मला पाहिजे त्या वस्तू विकत आणू शकते, असा माझा वृथा भाव आहे. हे सगळं करणारा कोणीतरी भगवंत आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असं समर्थ खरं अंतरात्म्याचं विवरण की अंतरात्म्याचं निरूपण म्हणजे काय, तर त्याला आपण विसरून चालणार नाही. आपलं काय होतं आहे की मी कोणतो काय तो आहेच, मुळे मला कोणाची आवश्यकता नाही आहे, तसं नाही आहे. तो राम आम्हाला देतो, तो आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. खरं तर असं आहे की देहबुद्धीचा क्षय व्हायला हवा आहे असं आपण सारखं म्हणतोय. पण ते कधी होणार, तर जसं म्हणतात ना की दोन्ही गोष्टी एकच. आत्मबुद्धी होणं म्हणजेच देहबुद्धी जाणं, पण ती आमची देहबुद्धी जातच नाही आहे आणि म्हणून सगळं असं होत आहे. जेव्हा आपल्याला अशा प्रकारचा अनुभव सगळीकडे येईल, कशाचा, या ब्रह्माचा, सगळीकडे चराचरामध्ये ईश्वर भरलेला आहे, हा अनुभव जेव्हा येईल, हा अनुभव आला की खरंच म्हणजे असं वाटतं की सगळी वाद, भांडणं, शत्रुत्व सगळं संपूनच जाईल ना. आज आपल्याला एवढी एकच गोष्ट जर कळली तर जगातली सगळी ही जी काही भांडणं आहेत ती सगळी संपून जातील आणि हे निरंजन ब्रह्म आपल्याला अनुभव येईल. पण मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, मी कसा आहे, हे सगळे प्रश्न आपल्याला विवेकाच्या माध्यमाने सोडवायला लागतील. ईश्वर सगळीकडे आहे हे आपल्याला कळावं लागेल.
तो जर विवेक नसेल, तो जर विचार नसेल तर आपल्याला कळणारच नाही. आणि म्हणून भल्या 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 माणसाला जमत नाही. समर्थ मात्र तुम्हा आम्हाला सांगतायत की आपण विवेकाची कास धरावी. सुरुवातीला जे 4 प्रकार आपण सांगितले, त्या 4 प्रकारांमधल्या सगळ्या थोड्या थोड्या गोष्टी आपण आत्मसात कराव्यात. फक्त एकच मार्ग असावा असं नाही. समर्थांनी आपल्याला 4 म्हणजे भक्तिमार्गी पण असावं, ज्ञानमार्गी पण असावं, संयमवृत्ती पण असावी. अशा सगळ्या गोष्टी आपल्याजवळ असाव्यात आणि भगवंत ओळखावा. नुसता आपलाच नाही तर सगळ्यांचा उद्धार व्हावा असा सोय विचारते अखेरच्या ओव्यांमध्ये आपल्याला करायला सांगणार आहेत. म्हणजे 25व्या ओवीत तरी म्हटलंय की भल्याने विवेक धरावा. भल्याने म्हणजे तुम्ही आम्ही जे कोणी विचार करतोय, विवेक करतोय, ज्यांना कोणाला परमार्थाच्या मार्गामध्ये प्रगती करून घ्यायची आहे, अशा सगळ्या शहाण्या माणसांनी विवेक धरावा. दुस्तर संसार तरावा. या संसारातून तरुण जावं. कठीण आहे, संसारामध्ये अडकणं स्वाभाविक आहे, पण तरी देखील तरुण जावं. अवघा वंशची उद्धरावा. सगळ्या वंशाचा उद्धार करावा. हरिभक्ती करू नये. हे प्रत्येकाने जर केलं तर मग जमेल. अर्थात समर्थांना कल्पना आहे की लक्षावधी लोकांमध्ये एखादाच असा निघतो. म्हणून त्यांनी सांगतात की भगवंताची भक्ती करावी. स्वाभाविकच आहे, वंशाचा उद्धार होण्यासाठी एक सुद्धा पुरतो, आपोआप सगळ्या वंशाचा उद्धार होतो. मनाचा जसा 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 विकास होईल ना तशी तशी ही गोष्ट आपल्याला साधेल याची खात्री समर्थ देतात. आपण अगदी असं विचार करूया की प्रत्येक गोष्ट आपल्याला सगळी एकदम नाही कळणार. जसं उदाहरण म्हणून देतात की आपल्याला समजा अगदी लहान मुलं आहे आणि 3री-4थीतल्या मुलाला शिवाजी महाराज सांगायचे आहेत, तर आपण महाराजांच्या चरित्रातल्या छोट्या छोट्या गोष्टी त्याला समजतील अशा सांगू. थोडंसं आपण 8वी-9वीमध्ये मुलगा गेला की इतिहास महाराजांचा सांगायचा झाला तरी आता थोडा त्याचा विस्तार होईल, आणखीन पुढल्या जरा गोष्टी सांगितल्या जातील. त्याच्याही पुढे समजा अगदी इतिहास विषय घेऊन ग्रॅज्युएट झालेला आहे, त्यांनी इतिहास विषय घेऊन त्याला समजा MA करायचा आहे, तर त्याला जो महाराजांचा इतिहास शिकायचा आहे, महाराजांचं चरित्र शिकायचं आहे, ते अत्यंत सखोल पद्धतीनं शिकावे लागेल. विषय शिवाजी महाराजच, पण जसं जसं आपण पुढल्या पायऱ्यांवर जाऊ तसं तसं त्याचा विस्तार आपल्याला करावा लागेल. बाबासाहेब पुरंदरेंनी एवढं मोठं शिवचरित्र लिहिलं. त्यांचा जो शिवाजी महाराजांचा अभ्यास होता तो आणखीन होता. चरित्र लिहायचं होतं, त्यामुळे संशोधनात्मक अशा सगळ्या गोष्टी त्यांना मिळवाव्या लागल्या आणि तो लिहावा लागला. सेतू माधवराव बगडीजी शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला, त्यांचा इतिहास वेगळा. निनाद बेडेकरांना शिवाजी महाराज काय कळले, तर त्यांच्या असं लक्षात आलं की पुढल्या पिढीमध्ये हे जर टिकवायचं असेल तर शिवाजी महाराज आपल्याला पुढल्या पिढीला सांगितले पाहिजेत. मग त्यांनी किती छान काम केलं की महाराजांच्या रायगडाच्या पायथ्याशी असणारी जी सगळी मंडळी आहेत, ती जी तरुण मंडळी कदाचित शाळेमध्ये सुद्धा गेली नाही आहेत, त्यांचं शिक्षण झालेलं नाही आहे, पण त्यांना महाराजांबद्दल प्रेम आहे, महाराजांबद्दल आस्था आहे. अशा अनेक तरुण मुलांना हाताशी धरलं आणि त्यांना शिवचरित्र शिकवलं. त्यांच्याकडून ते पाठ करून घेतलं. लिहिता वाचता येत नसेल, काही आवश्यकता नाही आहे, तोंड पाठ करून घेतलं. आजही आपण गडावर गेलो तर आपल्याला ते गाईड मिळतात, तिथली मुलं मिळतात, अशी 20-22 वर्षाची मुलं. आणि जेव्हा कविभूषणाच्या महाराजांबद्दलच्या कविता अशा मुखोद्गत म्हणून दाखवतात तेव्हा आपण अवाक होतो. तर निनाद बेडेकरांचा महाराज वेगळे, महाराज तेच, दृष्टी वेगळी असं आपल्या लक्षात येईल. जिजाबाईंच्या दृष्टिकोनातले महाराज वेगळे, आत्ता म्हटलं तसं निनाद बेडेकरांच्या दृष्टीतले महाराज वेगळे, संभाजींचे महाराज वडील म्हणून महाराज वेगळे. असं प्रत्येक ठिकाणी आपल्या लक्षात येईल की मग परमार्थाच्या क्षेत्रात असं हा जो परमार्थ आहे ना तो प्रत्येकाच्या ह्यांच्या वेगवेगळ्या दिसेल. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला असं होईल की देव वेगळा आणि मी वेगळा, बरोबर आहे. हळूहळू असं होईल की माझ्यात आणि त्याच्यात काही फरकच नाही. अशी प्रगती आपल्याला करायला लागेल. त्या दृष्टीने तसा परमार्थ, तसा देव आपल्याला उलगडेल. म्हणून शेवटच्या 19 ते 25 या ओव्यांमध्ये पुन्हा एकदा हा अंतरात्मा म्हणजे काय त्याचं समर्थाने वर्णन करून सांगितलं. आणि तुम्हा आम्हाला विवेकाची कास धरल्याशिवाय हे जमणार नाही याची खात्री दिली. भगवंताची भक्ती करावी आणि ती भक्ती करताना 4 स्वभावाचे किंवा 4 वृत्तीची जी माणसं आहेत त्या माणसांमधल्यांचं सगळ्यांचं थोडं थोडं हा भाग आपण घ्यावा. आपण क्रियाशील पण राहायला पाहिजे. ईश्वर प्राप्तीसाठी कर्मयोगाची जी साधनं आहेत ती साधनं आपल्याला करायलाच हवी. म्हणजे त्याचं अनुसरण करणं, कर्मयोगाच्या मार्फत अनुसरण करणं ते सोपं जाईल. काहीच न करता नाही होणार. तर समर्थांनी स्वतः पण केलं.
नाहीतर मी नेहमी सांगते की 12 वर्ष साधना केल्यानंतर समर्थांना काही करायची आवश्यकता नाही, रामाचं दर्शन झालेलं होतं. पण तरी देखील त्यांनी देशपर्यटन केलं, पुढे एवढा मोठा कर्मयोग केला, महाराजांसारखा राजा घडवला. त्यामुळे कर्मयोग हा म्हणजे क्रियाशील राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. काहीच न करून मी प्राणी असं नाही चालणार, स्वस्थ बसून नाही चालणार. भावना म्हणजे मुळात माणूस भावनाशील असतोच, भक्ती मार्गाचं अनुसरण करतो. ईश्वराचा लाभ होण्यासाठी सुद्धा भक्तियोग आचरला पाहिजे. अंतःकरणात भाव नसेल या सगळ्याचं शेवटी उत्तर एकच आहे की अंतःकरणात परमेश्वराचा भाव असेल तरच हे आपण करू. म्हणून भावना शक्तीसुद्धा आपल्याजवळ, क्रियाशक्ती हवी, भावना शक्ती पण हवी. मग अशी आपण तिसरा पण विचार केला की हे सगळं जरी असलं तरी आपण सगळ्याचं चिंतन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. आत्मज्ञानाचा विचार करतोय तर त्याचा गंभीरपणाने चिंतन केलं पाहिजे की हे सगळं चालवणारा कोण आहे. आता आपण जसं म्हटलं की चालवणारा कोणीतरी वेगळा, अन्नदाता कोणीतरी वेगळा आहे. मी समजते की अन्नदाता मी आहे, मी आणलाय, मी केलाय, मी पैसे कमावलेत. शेतकरी म्हणतो की मी शेतामध्ये राबलोय, मी अन्नधान्य उगवलंय. नाही, हा सगळा अन्नदाता भगवंत आहे, याचा विचार आपण केला पाहिजे. असं गंभीरपणानं जेव्हा चिंतन मनन आपण करू, त्या आत्मचिंतनाद्वारे आपल्याला आत्मदर्शनाचा लाभ होईल. म्हणजे क्रियाशक्ती पण पाहिजे, आत्ता म्हटली तशी भावनाशक्ती पण पाहिजे आणि आत्मशक्ती पण पाहिजे. तेव्हा या ज्ञानमार्गाचा म्हणजे ज्या आत्मज्ञानाचा विचार आपल्याला करायचा आहे त्याचा उलगड आपल्याला होईल. आणि हे सगळं जरी असलं तरी देखील आपण गेल्या वेळेला एक वृत्तीशून्य असा शब्द पाहिला आहे. आपल्या ज्या मनाच्या वृत्ती आहेत त्या आपल्याला आवरता यायला पाहिजेत. म्हणजे आपल्याला कळतं, परंतु पुन्हा आपण त्या मनाच्या वृत्तींमध्ये जातो तर त्या वृत्ती आपल्याला ध्यान मार्गामध्ये जसं आपण म्हणतो की वृत्ती आवरता आल्या पाहिजेत. नेहमीची आपली तक्रार असते की आपण ध्यानाला बसलो की अगदी भ्रूमध्यामध्ये चित्त एकाग्र करा, आजूबाजूचे आपल्याला आवाज येता कामा नयेत, आजूबाजूला काय चाललं आहे ह्याच्याकडे लक्ष न देता श्वासाकडे लक्ष केंद्रित करा वगैरे सूचनांचं सगळी आपण पालन करतो. आपण सगळेजण याचा अनुभव देतो पण इतरांना. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की छानपैकी त्या मनाला कुठेतरी आपण अशा जागी घेऊन जातो की अन्य कुठला विचार न येता मग एखाद्या नदी किनारी असणाऱ्या एखाद्या मंदिरामध्ये आपण घेऊन जातो. तिथल्या वातावरणामध्ये आपण मनाने सगळ्या लोकांना नेतो आणि तेव्हा हेतू काय असतो तर बाकी सगळ्याच आपल्याला विसर पडावा आजूबाजूचा आणि त्याच ठिकाणी एकाग्रचित्त झाल्यावर बाकी सगळ्या वृत्ती संपून जाव्यात. तर तसं घडतंही, पण ते तितकाच वेळ घडतो, पुन्हा आपण आपल्या वृत्तींमध्ये येतो. म्हणून मग ध्यान मार्गाचा अभ्यासाने आपली वृत्ती शून्य होणं, पुन्हा ते दुसरे विचार मनात न येता आपल्या मनामध्ये अशा शून्य वृत्ती म्हणजे काय म्हणायचं की विकाररहित आपल्याला राहता यायला पाहिजे. अशा या राजयोगाचा पण म्हणजे संयम शक्तीचा पण अभ्यास आपल्याला करायचा आहे. या चारही शक्ती जर आपण सगळ्या नाही पण निदान काही प्रमाणात या चारही शक्ती जर आपण अभ्यास केल्या किंवा आपण आत्मसात करू शकलो तर आपल्या जीवांमध्ये असणारा आत्मा, या संबंध दृश्य जगामध्ये असणारा अंतरात्मा आणि या सगळ्यांपेक्षा पुरून उरेल असा परमात्मा, या तिन्ही गोष्टींचा आपल्याला अनुभव येईल असं समर्थ आपल्याला खात्रीने सांगतात. आणि याच्यासाठी हा अंतरात्मा विवरण नावाचा समास समर्थाने आज आपल्याला सांगितला. दिसायला 25 ओव्यांचा समास आहे, पण या एवढ्या 4 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर हा अंतरात्मा काय आहे ते समर्थ म्हणतात आपल्याला नक्की कळेल. आता त्याच्यासाठी देहाला विसरलं पाहिजे, वृत्ती शून्य झाल्या पाहिजेत, आपल्या ह्या 4ही प्रकारच्या शक्ती आपल्याला आत्मसात करता आल्या पाहिजेत. एकच एक नाही, मी फक्त भक्तिमार्गी आहे बाकी मला काही नको असं म्हणून चालणार नाही. तर ह्या 4ही शक्ती आपल्याजवळ असल्या पाहिजेत. आणि मग श्रवण मनन निध्यासाने आपण जर या देहाचा विसर पडून या देह चालवणाऱ्या शक्तीचा जर शोध घेतला तर तो नक्की आत्मा म्हणजे काय तो आपल्याला कळेल याची खात्री समर्थ आपल्याला देतात. असाचा हा समास आहे. भीमदशक आपला आता 2च समास राहिलेत, पण आपल्याला कळेल की पुन्हा एकदा उपदेशाकडे समर्थ आपल्याला नेणार आहेत. आणि नुसतं उपदेश करून भागणार नाही, तर त्या उपदेशानंतर त्यांनी लगेच आपल्याला आधीचं झालेलं आहे ना, राजकारण म्हणजे काय झालं आहे, महंत म्हणजे काय झालं आहे, सार म्हणजे काय झालं आहे, त्याला जोडून पुन्हा एकदा
आपण या सगळ्या व्यावहारिक जगामध्ये निस्पृह कसं असलं पाहिजे ते पण आपल्याला सांगणार आहेत. आणि या भीमदशकामध्ये जे विविध विषय एकत्र करून समर्थाने हा दशक घेतला आहे तो आपला पूर्ण होणार आहे. शुक्रवारी आपण उपदेश निरूपणाचा अभ्यास करू. आज इथेच थांबूया. धन्यवाद. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो. स्वदेश हित रक्षणा विण दुजी कथा नावडो, तुझ्या समय्या मुची तनुही देश काळजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.